नमस्कार. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. खूप महत्त्वाची माहिती आणि इन्फॉर्मेशन आणि ब्लॉग्स भेटणार आहेत. तर चला करू सुरुवात. नमस्कार. कशा आहेत सर्वजण? मजेत? मस्त आहेत? तर चला आपण करूया एक नवीन ब्लॉगसाठी सुरुवात. तर खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे आज मी तुम्हाला सर्वांना. कारण सध्या एक मार्केटमध्ये एक नवीन ॲप आलेलं आहे. ते खूप ट्रेंडमध्ये आहे. ट्रेंडमध्ये म्हणजे इतकं फुल ट्रेंडमध्ये आहे की शेवटी त्याचा आर्ट वर्क वगैरे बनवतात. तर त्या ॲपचं नाव आहे AI फोटो एडिटर ॲप. तर AI ॲप हे जेवढं सुंदर आहे तेवढंच ते म्हणजे फोटो वगैरे एडिटिंग करण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी इतकं आकर्षक आणि सुंदर आहे की त्या ॲपकडे आपले अक्षरशः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी त्या ॲपवरती फोटो त्यांचे एडिट केलेले आहेत आणि कन्वर्ट केलेले आहेत. तर अशा ॲप जे असतात ते बाजारामध्ये चांगले आहेत की नाहीत, आपण त्याची प्रायव्हसी वगैरे काय आहे, सिक्युरिटी वगैरे प्रायव्हसी ते आपण चेक करून पाहत नाही. आणि ट्रेंडमध्ये आल्याच्या नंतर ना आपण लगेच त्या ॲपला लगेच वापरण्याचा पूर्ण तयारीत असतो आणि पूर्णपणे ते ॲप वापरूनच घेतो आपण त्याचं. सध्या खूप ट्रेंडमध्ये आणि इतकं नंबर 1 सध्या ते ॲप चालू आहे. पण त्याचा धोकाही आहे, हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. कारण यूट्यूबवरती पण त्याचे व्हिडिओ वगैरे सगळे तयार होत आहेत सध्या. आणि यूट्यूबवालेसुद्धा कोणी म्हणणार नाहीत तुम्हाला की AI ॲप हे सुरक्षित आहे की खतरनाक आहे की कसं आहे. तर त्याविषयीच मी थोडंसं सांगणार आहे तुम्हाला AI ॲप. तर मला असं वाटतं की सर्वजण शेतकरी मंडळी जी अनशिक्षित वगैरे असतात किंवा छोटे छोटे मुलांना पण फॅड आहे. आणि छोटे छोटे मुलांना तर आहे, पण आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्या ॲपवरती काय केलेले आहेत, फोटो एडिट वगैरे केलेले आहेत आणि कन्वर्ट केलेले आहेत. तर ते तुम्हाला माहिती आहे का, ते फोटो एडिट केलेले, कन्वर्ट केलेले कोणी वापरू शकते की नाही वापरू शकते? तर हो, त्याचं उत्तर आहे हो. कारण त्या ॲपवरती तुम्ही जे फोटो कन्वर्ट केलेले आहेत ते ॲपवरती फोटो पुन्हा रिटर्न आहे त्या स्थितीमध्ये पुन्हा पुनरावलोकन करू शकतात. आणि त्या ॲपवरती असं त्यांनी प्रायव्हसीमध्ये दिलेलं आहे की पूर्ण या ॲपवरती काय असं सुरक्षितपणे आम्ही हे फोटो सांभाळून ठेवतो किंवा ठेवू शकतो, असं त्यांनी गॅरंटी दिलेली नाही आहे. आणि तेही त्यांची सिक्युरिटी त्यांनी सांगितलेलीच आहे. पण ते ॲप खतरनाक कसं आहे हे सांगणार आहे मी. जे फोटो यूट्यूबला वगैरे कुठं कन्वर्ट करतात किंवा व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी ते मार्केटमध्ये सध्या ट्रेंड चालू आहे. त्याच्यामुळं त्यांची कमाईसाठी किंवा त्यांच्या व्ह्यूअर्ससाठी खूप छान आहे. पण त्याच्याही व्यतिरिक्त जे आपले फोटो कन्वर्ट केलेले आहेत ते नंतर वापरासाठी दुसऱ्यांना विकले जाऊ शकतात आणि विकतातही. कारण जास्तीत जास्त 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत स्टोअर करू शकतात. आणि ते फोटो सायबर कमिशन वगैरे असं जे लोक असतात वेगळे ज्यांना यूज करायचे आहेत कन्वर्टमध्ये फोटो केलेले, तर अशा ॲपवाल्यांना विकतात. त्यातून फोटो काय करतात ते विकतात. व्हिडिओ जे बनवलेले आहेत आपण AI आर्टचे एडिटिंगमध्ये ते फोटो व्हिडिओ पूर्णपणे विकतात आणि त्याचा पुनर्वापर करतात. पण त्याच्यावरती आपण जे फोटो एडिट केलेले आहेत ते पुन्हा नंतर जशाच तसेच कन्वर्ट नंतर रिटर्न एडिटिंग करता येते. आणि आहेत त्या स्थितीमध्ये समजा आपण अशा आहेत, याच्यानंतर AI समजा माझा फोटो घेतला एखादा आणि त्याच्यावरती AIचा आर्टवर्क केला, फोटो एडिटिंग झाल्याच्यानंतर त्याच्यामधून माझा चेहरा काहीतरी असा एक वेगळाच दिसणार स्केचप्रमाणे जो चेहरा दिसतोय माझा. तर नंतर तो कोणीही नंतर जो विकणाऱ्यासमोर आहे किंवा विकला गेलेला आहे किंवा ते AI आर्टवाल्यांना पण तो फोटो नंतर रिटर्न आहे तसाच आपण आपल्या मोबाईलवरचा पण फोटो ते पुन्हा रिटर्न तसेच करू शकतात. आणि ते सगळे आपण जिबली आर्टवर्क करून जे फोटो बनवतोय ते त्याच्यामध्ये स्टोअर केल्याच्यानंतर ती खाजगी इन्फॉर्मेशन आपली प्रायव्हेट जी असते ती त्यांच्याकडे सांभाळली गेलेली असते. पण ते त्याचाही पुनरावलोकन करू शकतात. पूर्णपणे ते त्याच्यावरती आपली ID ओपन करून पाहू शकतात आणि ते फोटो असतील, व्हिडिओ असतील ते पूर्ण वापरासाठी नंतर विकले जाऊ शकतात आणि विकलेही जातात.
आता सध्या तुम्ही सोशल मीडियावरती पहा, खूप सारे AI आर्टचे खूप सारे असे व्हिडिओ आणि फोटो आहेत. ते तुम्हाला कदाचित कोणी पाहिले असतील किंवा नसतील पाहिली, पण खूप जणांचे असे व्हायरल फोटो झालेले आहेत, त्याच्यावरती व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत की त्यांनी त्यांच्या प्रायव्हसीमध्ये त्यांनी जिबली आर्टवरून जे फोटो व्हिडिओ जे आहेत, फोटो जे आहेत, ते जे केलेले आहेत कन्वर्ट, ते दुसऱ्यांच्या व्हिडिओवरती सध्या आता ट्रेंडमध्ये काय म्हणतात त्याला, ट्रेंडमध्ये चालवत आहे. त्याला एडिटिंग करून नंतरनं रिपिटेशन करून काय करता, जसं की चलचित्र जे असतं निगेटिव्हमध्ये, तसंच त्यालाही आर्टवर्कमधून चलचित्रासारखंच नंतरनं एडिट करून वापरतात आणि विकतात. तर हे जे कामावरती जातात, कामावरती म्हणा किंवा जॉबला जे जातात, जॉबवरती जातात वगैरे जे जातात, त्यांचे फोटो पुन्हा रिटर्न आहेत त्या स्केचमध्ये तयार केले जाऊ शकतात आणि त्यांचा पूर्ण डाटा नंतरनं पुन्हा काय करतात, त्याच डाट्याचा पुन्हा डबल पुनर्वापर करतात. काही जण आता सध्याला त्याला काय करता येतं की तो फोटो नंतर रिटर्न पुन्हा आहे तसाच घेऊन नंतरनं त्या फोटोंवरती त्यांचे ID वगैरे जे असतात, बँक बॅलन्स असेल किंवा पर्सनल जे लाईफमध्ये पर्सनल गोष्टी असतात, त्या सर्वचे सर्व ओपन होऊन जातात. त्याच्यावरती तुम्ही डबल एडिटिंग करा, त्याच्यावरती पहा पूर्णपणे एडिटिंगचं ऑप्शन असतं, त्याच्यावरती पूर्णपणे पुन्हा डबल तुमचा आहे तसेच फोटो आर्टवर्कमधले आर्टमधले फोटो आणि व्हिडिओ पूर्णपणे आहे त्या स्थितीमध्ये पुन्हा येतात. आणि याच्यामुळं काय होतं, कोणाचे जे कोणी फोटो वगैरे बनवलेले आहेत प्रायव्हसी म्हणून किंवा एक त्यांचा टेक्स्चर म्हणून त्यांनी जे फोटो वगैरे बनवलेले होते, तर त्यांच्या बऱ्याचशा जणांचे आत्तापर्यंत उघड असे म्हणजे रिटर्न पुन्हा एडिटिंग करून त्यांच्या फोटोंचा आणि त्याचा वापर करून काहींचा बँक बॅलन्सवरती हात मारलेला आहे. अजूनपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल, स्कॅम भरपूर आलेला आहे सध्या. या अशा ट्रेंडमुळं इतके ॲप आता सध्या ट्रेंडमध्ये चालू आहेत की त्याच्यावरती खूप भरपूर स्कॅम आलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपापले ID प्रूफ वगैरे म्हणून जे फोटो वगैरे वापरतात, त्याच्यावरती आपले पुन्हा बाकीचे जे असतात ID वगैरे दिलेले असतात, त्याच्यावरती त्याचा वापर करून घेतात आणि नंतरनं ते विकले जाऊ शकतात आणि वेगळ्या काहीतरी मार्गांनी त्याचा वापर करतात आणि वापर केला जाऊ शकतो. याच्यामुळं ज्यांनी कमीत कमी मला तरी असं वाटतं जॉब वर्कवाल्यांनी तरी याच्यावरती एडिटिंग केलेले किंवा आर्टवर्कचे फोटो वगैरे व्हिडिओ बनवू नयेत. कारण त्याच्यावरती त्यांना तर त्यांच्याकडे बँक बॅलन्स असतं किंवा त्यांच्याकडे प्रॉपर्टी जी असते त्याच्यावरती कधीही कोणी स्कॅम करू शकतं आणि स्कॅम करता येतो. त्या एडिटिंग फोटोमुळे पूर्णपणे आता सध्या प्रोफाईलच नाही फक्त, तर पूर्ण तुमचा बँक बॅलन्ससुद्धा काढू शकतात. कारण त्याच्यावरती जे आर्टवर्क जे असतं ना, त्याच्यामध्ये आता पूर्ण डिटेल्समध्ये कोणी तुम्हाला सांगणारही नाही आणि सांगितलंही नसेल आजपर्यंत. पहिली वेळेस मी असेल की मी सांगत असेल, तुमचं ज्यावेळेस त्याच्या आर्टवर्कमध्ये स्केच तयार होतं ना, तुमचे बोटाचे ठसे वगैरे जे असतात किंवा हाताचे फिंगरप्रिंट जे असतात ना, ते फिंगरप्रिंट्स पूर्णपणे निगेटिव्ह आर्टमध्ये म्हणजे आपल्या स्केचमध्ये जातात. आपण ज्यावेळेस शाई लावतो ना, थंब देत असतो, शाई लावून देतो, थंब देतो ना, तसे पूर्णपणे स्केच त्याच्यावरती तयार होती आणि ते स्केच पकडून फक्त ते काय करतात, स्कॅमवाले काय करतात, तेवढाच पॉईंट पकडून त्याचा फोटो एडिटिंग करून त्याची पूर्ण डिटेल्स काढून फक्त स्कॅम थंबनेलने पूर्णपणे त्याच्यावरती स्कॅम करतात. म्हणजे समजून घ्या आता तुम्ही की काय काय होऊ शकतं याच्यावरती. तर ठीक आहे. तर मला असं म्हणजे मला जेवढं सांगायचं होतं तेवढा मी प्रयत्न केला सांगण्याचा. मीही यूट्यूबवरती एक व्हिडिओ वगैरे तयार करायला सुरू केलेले तर आहेतच. पण मला असं वाटतं की असे जे स्कॅमवाले असतात किंवा ज्या ॲपपासून किंवा ज्या गोष्टींपासून धोका असतो तो ते सर्वांनी सांगितलं पाहिजे. आणि फक्त जाहिरात करणंच, फक्त एवढं जाहिरातीतून पैसे कमावणं किंवा जाहिरात करणं हे पण चांगलं नाही. माझ्याकडेही ॲडसेन्सवरती एक जाहिरात आलेली जिबली आर्टवरची, जेमिनीची. मलाही ॲडसेन्स पडलेलं आहेत की तुम्ही याची ॲडसेन्स करा जेमिनीची
आणि त्याच्यावरती जिबली आर्टवरून त्यांनी 60,000चा फंड पण मंजूर केलेला आहे. पण मला त्याची स्कीम वगैरे असेल किंवा ती ॲडसेन्स असेल ती मला लागू करायची नाही आहे जिबली आर्टवर्कची. कारण याच्यातून जर फ्रॉड होत असेल, कोणाचं नुकसान होत असेल, तर माझ्या इन्कमसाठी मी कशाला त्यांची ॲडसेन्स करू. तर मी फक्त ॲडसेन्स कोणत्या स्वीकारणार आहे, तर ज्या चांगल्या आहेत, कोणाच्या फायद्यासाठी आहेत त्याच स्वीकारणार. माझ्याकडे भरपूर असे ॲडसेन्स येऊन पडलेले आहेत, पण मी त्या सगळ्या स्कॅम, त्याची पूर्ण प्रायव्हसी वगैरे पाहिल्याच्यानंतर मी त्या स्कॅम असल्या, काहींमध्ये स्कॅम असेल किंवा काहीमध्ये नसेल, पण मी त्या पूर्ण सध्याला आता पेंडिंगवरती ठेवलेल्या आहेत. आणि त्यातून जेमिनी म्हणजेच जिबली आर्टवरची एक जाहिरात पण आलेली आहे, तीही ॲडसेन्स मी पेंडिंगवरतीच टाकलेली आहे आणि त्याच्याविषयीच व्हिडिओ बनवला आहे. तर सर्वांनी या स्कॅमपासून वाचून राहा. शक्यतो जे जॉब आर्टवर्कवाले आहेत किंवा जे मोठमोठ्या पदांवरती आहेत त्यांनी शक्यतो याच्यामध्ये जिबली आर्टवरती फोटो एडिटिंग करू नयेत. आणि फोटोच नाही तर व्हिडिओ पण एडिटिंग करू नयेत. त्याने त्यांचंही रेप्युटेशन खराब होणार आहे आणि त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे, सिक्युरिटी इन्फॉर्मेशन, स्वतःची जी स्वतःचा पासकोड वगैरे असतात ते सर्वजण येऊन जातात. नाहीतर माझं जर याच्यामध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फोटो स्कॅन करा. स्कॅन केल्याच्यानंतर तुम्ही हाय करून असं सहज हाय करा. त्याच्यामध्ये हाय केल्याच्यानंतर फोटो एडिटिंग करून पहा. तुमचा पूर्ण आर्ट स्केचसारखा पूर्णपणे निगेटिव्ह थीममध्ये पूर्ण फोटो जो तयार होतो आहे त्याच्यावरती पूर्णपणे तुमचे फिंगरप्रिंट्स पण येतात. झूम करून पहा त्याला एकदा आणि नंतर तुम्हाला कळेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जेवढं होईल तेवढं लोकांपर्यंत पोहोचू द्या ही माहिती. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर ठीक आहे, धन्यवाद. चला तर बाय बाय.